गड्या एकदा नजर फिरवून तर बघ त्या मुंगी घाटाकडं. काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. आपण 10-15 पायऱ्या जरी चढलो की धापा टाकायला सुरुवात करतो, पण सरळ उभ्या असलेल्या मुंगी घाटात 350 ते 400 किलोची कावड खांद्यावर घेऊन हे शिवभक्त कसे वर चढत असतील. समोर बघितलं तर आभाळाला भिडणारा डोंगर आणि पाठीमागं बघितलं तर धडकी भरवणारी खोल दरी. थोडा जरी पाय सटकला तरी खेळ खल्लास, पण तरी सुद्धा धाव महाद्या धाव अशा हाका मारत भोळे भक्त महादेवाला साथ घालतात. मरणाला धाब्यावर बसून आपल्या देवासाठी रक्ताचं पाणी करून भक्तीचा अफाट तांडव इथं बघायला मिळतो. खांद्यावर कावड, हातपाय सोलवाटलेले, श्वास फुललेला, खांदे सुजलेले, तरी सुद्धा जेव्हा हर हर महादेव कानावर पडतं तशी अंगात वीज संचारते आणि भक्त त्याच जोमात कावड वर खेचू लागतात. महाद्या धावून येईल या आशेवर हे भक्त जीवाचं रान करून जीव घेण्या घाटातून कावड खेचतात. बरेच जण विचारतात, काय मिळतं एवढं जीवाचं रान करून? अहो, ज्याला या शिंगणापूरच्या मातीचा वास लागलाय आणि ज्याला त्या शंभू महादेवाच्या नावाची ओढ लागलीये त्यालाच हे वेळ समजतंय. पण शिखर शिंगणापूरमध्ये महादेवाचं लिंग आपोआप कसं काय प्रकट झालं? लोक महादेवाच्या भक्तीत आपली घरं का जाळतायत? नक्की काय आहे तेल्या भूत्याची कावड आणि ती वर घेऊन जातानाचा मुंगी घाटातला थरार? हे सगळंच समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असं म्हटलं जातं की साक्षात कैलासपती महादेव जेव्हा पृथ्वीवर भ्रमण करत होते तेव्हा त्यांना सातारा जिल्ह्यातील मानदेशचा हा उंच आणि दुर्गम डोंगर दिसला आणि तो त्यांना खूप आवडला. या डोंगराची शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून देवादिदेव इथेच रमले. अशातच प्राचीन काळी एका शिंगण नावाच्या राजाचं याच मानदेशाच्या डोंगरांमध्ये येणं जाणं असायचं. देवगिरीच्या यादव वंशातला हा अत्यंत पराक्रमी राजा होता. त्याची महादेवावर अफाट श्रद्धा होती. एकदा शिकारीच्या निमित्तानं फेरफटका मारत असताना त्याची नजर या डोंगराकडे गेली आणि हळूहळू त्याला या डोंगराची ओढ लागली. याच डोंगरावर बसून त्यानं महादेवाची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीनं प्रसन्न होऊन साक्षात महादेव त्याला प्रसन्न झाले. राजाने देवाला विनंती केली, हे देवा, तुम्ही याच ठिकाणी कायमचं वास्तव्य करावं, जेणेकरून माझ्या प्रजेला आणि या भूमीला तुमचा कायम आशीर्वाद लाभेल. राजाच्या या अढळ श्रद्धेखातर महादेव येथे स्वयंभू स्वरूपात प्रकट झाले. म्हणजे तिथलं शिवलिंग हे कोण्या माणसानं बांधलेलं नसून ते स्वतःहून प्रकटलेलं आहे. राजा शिंगणनेच पुढे या मंदिराच्या बांधकामाला आणि या परिसराच्या विकासाला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा सन्मान म्हणून या ठिकाणाला शिखर शिंगणापूर असं नाव पडलं. तेव्हापासून महादेव याच डोंगरावर वास्तव्याला आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिखर शिंगणापूरला दक्षिण कैलास असेही म्हटलं जातं. राजा शिंगणदेवानं हे मंदिर बांधलं असलं तरी त्याला खऱ्या अर्थानं नावारूपाला आणलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्यानं. शंभू महादेव हे भोसले कुटुंबाचं कुलदैवत. महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची शंभू महादेवांवर अफाट श्रद्धा होती आणि त्या काळी एवढ्या उंच डोंगरावर पाण्याची मोठी टंचाई असायची. म्हणून भक्तांना पाणी मिळावं यासाठी मालोजी राजांनी तिथे एक मोठा पाण्याचा तलाव बांधला, ज्याला आज आपण शिवतीर्थ म्हणतो. स्वतः शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सुद्धा या देवाच्या दर्शनाला यायचे. आजही आपण मंदिरात गेलो तर या घराण्यांनी केलेल्या कामाच्या खुणा आपल्याला जागोजागी दिसतात. हे मंदिर सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या फलटण पासून 35 ते 40 किलोमीटरवर एका उंच डोंगर शिखरावर वसलेलं आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमी पासून शंभू महादेवाची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या 2-3 दिवस आधीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो किलोमीटरची पायपीट करत भव्य कावडी शिंगणापूरच्या दिशेनं निघतात. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा डोंगरावर पाण्याची सोय नव्हती तेव्हा शंभू महादेवाला अभिषेक करण्यासाठी भक्तांनी पायथ्याला असलेल्या विहिरीतून किंवा लांबच्या नद्यांमधून पाणी वाहून नेण्याची पद्धत सुरू केली. तिलाच आपण कावड प्रथा म्हणतो. आज ही परंपरा इतकी मोठी झाली आहे की सातारा, कोल्हापूर, सांगली आणि अगदी कर्नाटक पर्यंतच्या गावागावातून शेकडो कावडी इथे येतात, ज्यामध्ये नक्षीदार लाकडी कावडीत गंगाजलाच्या घागरी ठेवल्या जातात आणि 300-350 किलोची ही कावड घेऊन भक्त शिंगणापूरला पोहोचतात. यात एक विशेष कावड आहे, ती म्हणजे तेल्या भूत्याची कावड आणि भक्तांचा कस खरा लागतो ती ही कावड मुंगी घाटाच्या डोंगरावरून मंदिरापर्यंत चढवण्यामध्ये. या कावडीचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे.
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातलं यगतपूर नावाचं गाव. या गावातले संत तेली भूतोजी महाराज. या भूतोजी महाराजांची महादेवावरती अपार श्रद्धा होती आणि याच श्रद्धेच्या पोटी दरवर्षी ते करहा नदीचं पवित्र पाणी घेऊन शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी यायचे. असं सांगितलं जातं की भूतोजी महाराज देवाकडे येताना स्वतःच्या घराला आग लावायचे. याचं कारण काय तर आपण कोणत्याही संसारिक गोष्टीत अडकलेलो नाही, तर आपण पूर्ण श्रद्धेने महादेवाकडे येतोय हे दाखवण्यासाठी ते स्वतःच घर जाळायचे आणि जेजुरी जवळ असलेल्या करहा नदीचं पाणी घ्यायचे आणि ते घेऊन शंभू महादेवाला धार घालण्यासाठी शिखर शिंगणापूरला यायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे परत गावी माघारी आल्यानंतर मात्र त्यांचं घर जसंच्या तसं बांधलेलं असायचं. स्वतः शंकर भगवान येऊन त्यांच्या घराची बांधणी करायचे असं भाविक सांगतात. तर असा होता हा संत तेली भूतोजी यांचा नित्यक्रम. आज सुद्धा त्यांचे वंशज हा नित्यक्रम पाळतात. तेव्हापासून ही तेल्या भूत्याची कावड आजपर्यंत सुरू आहे. या कावडीला पाण्याचे 2 मोठे रांजण असतात. जवळजवळ 350 ते 400 किलोची ही कावड मुंगी घाटामधून वर चढवली जाते आणि रात्री या कावडीतील पाण्याचा अभिषेक शंभू महादेवाच्या शिवलिंगावर केला जातो. या कावडीचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. ही कावड ज्या मुंगी घाटातून वर नेली जाते त्या मुंगी घाटाचा डोंगर बिना कावडीचा सुद्धा कुणी चढू शकत नाही, पण तोच डोंगर कावडी सहित चढला जातो. अर्थातच आजच्या काळात कुणी स्वतःचं घर जाळत नाही, पण या परंपरेचा मान राखण्यासाठी आजही एक विधी केला जातो. कावड निघण्यापूर्वी गावाबाहेर एक छोटी गवताची झोपडी किंवा प्रतिकृती तयार केली जाते आणि तिला आग लावली जाते. आमचा संसार, आमचं घरदार सगळं आता महादेवाच्या चरणी अर्पण आहे. आता आमचा रक्षक फक्त तो महादेवच आहे, अशा श्रद्धेने हे भक्त 100-125 किलोमीटरची पायपीट करायला निघतात. घर जाळण्याचं ते प्रतीक म्हणून आजही ही प्रथा पाळली जाते. हे भक्त आजही आपलं घरदार महादेवाच्या भरवशावर सोडून जातात. आता या मुंगी घाटाचं नाव काढलं तरी भल्या भल्यांच्या अंगावर काटा येतो. हा घाट म्हणजे साधा सुधा चढ नाही, तर उभ्या डोंगराचा एक अरुंद कडा आहे. रस्ता इतका बारीक आहे की एका वेळी तिथून 2 माणसं सुद्धा जाणं अशक्य आहे. असं म्हणतात की तिथून साधी मुंगी सुद्धा नीट जाऊ शकणार नाही, म्हणूनच याला मुंगी घाट असं म्हणतात. एका बाजूला आभाळाला भिडलेला तो उंच कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. अशा या जीवघेण्या वाटेवरून जेव्हा 300-350 किलोची तेल्या भूत्याची कावड वर निघते तेव्हा बघणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकतो. ही कावड चढवणं म्हणजे साक्षात मृत्यूशी पैज लावण्यासारखं असतं. घाटातली ती अरुंद वळणं आणि समोरचा उभा कडा बघून भल्या भल्यांना घाम फुटतो. ही अवजड कावड चढवायला 1-2 नाही तर तब्बल 20 ते 25 रांगडे गडी लागतात. या गड्यांच्या अंगात जणू त्या काळी महादेवानं दिलेल्या गणांचंच बळ संचारतं. कावड खांद्यावर घेऊन हे भक्त जेव्हा घाटात शिरतात तेव्हा सगळं वातावरण भारावून जातं. घामाच्या धारा वाहत असतात, श्वास फुललेला असतो, पण कुणाचाही हात सुटत नाही. जेव्हा एखादं अवघड वळण येतं आणि पाय डगमगू लागतो तेव्हा अख्खा डोंगर एकाच आवाजानं हादरवून जातो. धाव महाद्या धाव, सांभाळ ही हाक मारताच त्या 20-25 जणांमध्ये अशी काही शक्ती संचारते की ती अवजड कावड वाऱ्याच्या वेगानं वर सरकू लागते. हे दृश्य इतकं अंगावर येणारं असतं की बघणाऱ्याला वाटतं की ही माणसं नाही तर साक्षात महादेवच या कावडीला खालून आधार देत आहे. हा सोहळा बघण्यासाठी डोंगराच्या कडांवर हजारो लोक जीव मुठीत धरून उभे असतात. लोकांच्या मनात एकच धाकधूक असते की महादेवा ही कावड सुखरूप वर पोहोचू दे. अनेक जण तर भीतीपोटी डोळे मिटून घेतात, तर काही जण देवाचा धावा करत असतात. जेव्हा ही तेल्या भूत्याची कावड त्या जीवघेण्या घाटातून वर शिखरावर पोहोचते तेव्हा सगळीकडे गुलालाची उधळण होते आणि एकच जल्लोष होतो. भक्तांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि मनात एकच भावना असते, माझ्या महादेवानं पुन्हा एकदा चमत्कार दाखवला. हा नुसता उत्साह नाही तर पराकोटीची भक्ती आहे, जी साध्या माणसाला सुद्धा अशा संकटातून सुखरूप बाहेर काढते. शिखर शिंगणापूरची यात्रा 12 दिवस चालते. यात्रेची सुरुवात गुढी पाडव्यापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. शुभ शकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री 12 वाजता देवाची लग्न लावली जातात. ही लग्न लावण्यासाठी साक्षात देवाची कावड आणि भक्तांची गर्दी साक्षीला असते. चैत्र पौर्णिमेला यात्रेचा मुख्य दिवस असतो. याच दिवशी तेल्या
भुत्याची आणि इतर मानाच्या कावडी मुंगी घाटातून वर येतात। लांबून आणलेल्या पवित्र गंगेच्या पाण्यानं नवविवाहित महादेवाला अभिषेक घातला जातो आणि 12व्या दिवशी या सोहळ्याची सांगता होते। शंभू महादेवासाठी असलेली लोकांची अफाट भक्ती आपण पाहिलीच, पण ज्या देवाच्या नावाचा जागर आपण हर हर महादेव असा करतो, तिथेच हे महादेवाचे भक्त हा देव जणू त्यांचा एवढा जीवलग आहे की ते देवाला धाव महाद्या सांभाळ अशी साथ घालतात। या अफाट भक्तीचा जिवंत नमुना आपण कदाचितच कुठे पाहिला असेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कधी मुंगी घाटातला हा थरार पाहिला आहे का, किंवा तुमच्या गावातून कोणती कावड शिंगणापूरला निघते का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।